पुरवण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी महानगरपालिकेने सन 2013 करिता 10 कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे। यामध्ये महानगरपालिकेतर्फे चालवण्यात आलेली कार्यालये आणि विविध सुविधा यांची अचानक तपासणी करणे, त्याचबरोबर विविध कार्यालये, विविध विभाग जसे उद्यान, स्विमिंग पूल, शाळा असे त्यामध्ये स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना, अधिकारी कर्मचाऱ्यांना पारितोषिके देणे। तिसरा कार्यक्रम अधिकाधिक माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा, त्याचबरोबर वेबसाईट याद्वारे नागरिकांना आवश्यक सर्व माहिती पोहोचवणे। चौथा कार्यक्रम प्रत्येक डिपार्टमेंटचं प्लॅन डॉक्युमेंट तयार करणे। 2030-2040ची गरज लक्षात घेता प्रत्येक विभागाचा एक कृती आराखडा तयार करणं आवश्यक आहे, तो मुद्दा आम्ही घेतला आहे। पाचवा मुद्दा ई गव्हर्नन्सच्या फॅसिलिटीज ज्या आहेत, ज्या नागरिक सेवा केंद्राच्या मार्फत दिल्या जातात। शहरामध्ये सध्या 5च नागरिक सेवा केंद्र आहेत, तर त्याची व्याप्ती सर्व 16 कर संकलन कार्यालयामध्ये पर्यंत वाढवणे आणि पुढच्या वर्षापर्यंत सर्व इलेक्ट्रोल वॉर्ड 64 वॉर्डपर्यंत वाढवणे, जेणेकरून नागरिकांना आपल्या घराजवळच अशा प्रकारची सुविधा उपलब्ध होऊ शकेल। त्याचबरोबर क्षमता बांधणी, सर्व सन्मान्य नगरसेवक त्यापैकी बहुतांशी महिला या नव्याने निवडून आलेल्या आहेत। त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी यांना नवीन कायदे नियम जे येत आहेत, त्याशिवाय तंत्रज्ञानामध्ये जो बदल होत आहे याबाबतचं प्रशिक्षण देणं अंतर्भूत आहे। विविध विभागात जे निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये कधी धोरण नसल्यामुळे निर्णयामध्ये बदल जाणवतो। याकरता विविध विभागाची धोरणं तयार करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे। त्याचसोबत प्रिपरेशन फॉर ई ऑफिस, सध्या संगणकाचा आणि इंटरनेटचा वापर वाढतो आहे, या अनुषंगाने ई ऑफिस कसं करता येईल याची आम्ही तयारी करतो आहोत। थोडक्यात घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 10 विभाग प्रमुखांना ही जबाबदारी वाटून दिलेली आहे। त्यांचा कृती आराखडा ते फेब्रुवारी महिन्यामध्ये तयार करून देणार आहेत आणि फेब्रुवारीपासून पुढच्या जानेवारी महिन्यापर्यंत याची अंमलबजावणी पूर्ण होईल। ज्यावेळेला ग्रीन बिल्डिंगच्या बाबत महापालिका विविध डेव्हलपरकडून अंमलबजावणी करण्याबाबत आग्रही असते, त्याचबरोबर महापालिकेच्या इमारती देखील त्या पद्धतीने असल्या पाहिजेत। त्याचबरोबर पर्यावरणपूरक धोरण महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचंही असलं पाहिजे। याकरता सार्वजनिक बसचा वापर प्रवासाकरता जास्तीत जास्त कसा करता येईल याकरता महापालिका प्रयत्नशील राहणार आहे।